श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 1900। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। पाटील, आपण आता जे कुंभारवाड्यात भांडण मिटवाय चाललोय ना, त्या भांडणात मी जास्त बोलणार नाही, कारण ती पोरग आहे ना लय आडवं बोलतं। सगळं तुम्हाला बोलावं लागेल तिथं। अहो, माझ्या डोक्यात दुसराच किडा घुमायला लागलाय। तुम्ही जाना भांडण सोडायला, इथं कशाला डोकं उठवताय? ते रामभाऊचा पाहुणा शशी माझ्या डोक्यामध्ये भान 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 मुग्यासारखा फिरायला लागलाय। त्याने काय केलंय आता? त्यानं काय केलं? काय करायचं रे? ते शशा आल्यापासून अख्खं गाव मार खातय। कशाला पाहिलं पाहुणा रावले ह्या रामभाऊला? ते रामभाऊने त्या सासऱ्याला उठवलंय। अन्नाचं काय समज आहे गावामध्ये? काय समज आहे? तुम्हाला काय फरक पडतोय? त्यांनी काय केलंय तुम्हाला? काय केलंय? फुकटची गाडी घाडी के चुलत्या पुत्या नारळ फोडायला पुढे पुढे करायला लागली। खाल्लं नाही तुम्ही मी धक्क? नाही, मला हाणलं, तुम्हाला हाणत होती। मला हाणत आहे? आणि कोण सोडलंय गावातलं मारायला? त्या गाडीतलं एक शाबूत आलं नाही गावामध्ये। लागले भांडणं सोडायला। तुम्ही सोडवा ती भांडणं। असं करतो मी, राजीनामा देतो, राजीनामा। तुम्ही एकटं जावं। हो, एवढं कमजोर आहे का? मला एकटं तिथं मग त्या माणसांनी बी हाणू द्या, कुंभारवाड्यातल्यांनी। मला काय हाणते तुम्हाला? कोणाची टाप आहे नाव सांगा। एका फरफाड्यात आडवा पाडून त्याला उग तंटामुक्ती अध्यक्षाला बोलणं म्हणजे काय सोपं नाही। आलं का लक्षात? मग आपण दोघं पण भांडणं मिटवायला जाऊ त्या कुंभारवाड्यातली। कसं तुम्ही असल्या वजन पडतं आणि मला पण आधार येतो। पण त्या रामभाऊच्या सैऱ्या धैर्यामुळे आपल्या दोघांचं वजन कमी व्हायला लागलंय। अख्खं गाव मार खायला लागलंय। त्याचं काय करायचं आपण? त्यांचं ते घरातली घरात बघताना आपल्याला काय घेणं देणं आहे? आपण घरातली पिढा उमरीच्या भारा आल्यावर काय करणार तुम्ही? मी अहो, त्या अण्णांचा काय दोष आहे? तुमच्या दोघांचं वैर आहे। प्रत्येक ठिकाणी ते दोघं आला की काहीतरी वाद घालता। रामभाऊने नसलेला रानबोका गावात सोडलाय। काय संबंध? अरे अंगाव घालता का काय? कुठं? चला बसा बसा गाडीवर। कुठं धपकायची एक एक? अहो, झालंय काय? बसून मिटू आपण। बसायचं नाही उठायचं। बसवण्याने मिठावण्यामुळे तर अंग दुखायला लागली। का झालंय काय? पण लय अंग दुखतंय। मी लय मारणार। अरे कुणाबरोबर? 4-5 तरी खलास करणार आज। अरे पण नंतर करा खलास, पण कुणाबरोबर? आधी खलास नंतर सांगणार। आपण झालंय काय रामभाऊ? झालंय काय म्हणजे? अंग दुखतंय, अंग ठाणा ठाणा करतंय। आभाळ आल्यामुळे दुखत असेल अंग। दुखणार हितनं पुढे डॉक्टर म्हणले जेव्हा जेव्हा आबाळ येईल तेव्हा पोलीस पाटील तुमचं माझं आणि ह्या बाळ्याचं अंग दुखणार। माझा काय दुखायचा? मी नाही मार खाल्ला बाबा, मला एक पण चापट मारले। डॉक्टर म्हणलं की मुका मार लागलाय। नाही, ते तुम्ही गाडीत मारल्यामुळे माझा झालाय। कुठं कसला मार? परवा नाही का त्या गण्याने बोकाड लोकांचं उचललं होतं आपल्याला? त्या तिरायत माणसाने परस्पर चोपलं। नाही, माराय पाहिजे पण 2-3 चापट्या मारायचं का? इतकं तोंड फुटस तर मार। ह्यांना बी मारले। पण मला काय म्हणायचं, तुम्ही लय मोठी चूक केली। अरे एवढी आलती तर लगा वाघाच्या काचाचा माणूस तिथं आपल्याला मला उठवाय पाहिजे होतं। एक सुद्धा जाऊन दिलं नसतं माघारी म्या। अहो, ती माणसं मारत असताना ह्यो वाघ मांजर झाला आणि म्हणतोय मी ऊस तोडायला आलो। माझा काय ह्यांचा संबंध आहे? आमच्यावर तडाखा पडलं, लाया फुटल्यासारखं ताडा वाजायला लागलं। एक कुत्र पळालं आणि गाडीत जाऊन बसलं। उठवायचं नाही वाघाच्या कायद्याच्या। आणि गाडीत जागा बसायला नव्हती तर मला बाजूला सारून आतमध्ये घुसलं। पण मला म्हणायचंय, शिकारीच्या वेळेसच बरी वाघाला झोप लागली। चांगला डारडोर झोपत होता। अरे वाघ कोणाला म्हणताय? हे कुत्र जाऊन असं सुलकीनं गाडीत जाऊन बसलं। अरे बाळा, आम्हाला
त्यांच्यामुळे मार बसला आणि गाडीत घेऊन म्हणून आम्ही तुला अहो, सोडला रामभाऊ. तुझं बँक दुखतोय. रामभाऊ गाडीत बसायची जागा नव्हती, मी आत शिरायला मला ओढून असं बाजूला सरलं ना आत बसलो या. त्यांनी आपल्याला लय चोपलं पण मी गाडीत ह्याला किती चोपला. आणि मी तुम्हाला किती आत वडून धरीत होतो. गाळ पडू नका, थंड होऊ नका, गार पडू नका, काट्या घ्या, कुऱ्हाडी घ्या, गुप्ती घ्या, दुखती घ्या, आज सुट्टी द्यायची नाही. अरे ही बेकार दोन्ही सुद्धा तू माझ्या पण चल. अहो, चला ना. फक्त तू शिवाव थांब, एकटा घुसतो गावात तोडून काढ. घुसू नको माझ्यासोबत चल. नाही असं करतो, शेंडे डॉक्टरला आणतो बरोबर, सलाईन घ्या म्हणतो, मलम पट्ट्या घ्या म्हणतो. हा कुठे चालला? अहो, माणूस कधी चांगलं होऊन देणार ना कुठे गावात. चालला? हा चूक कुणाची? मारला असता कशाला? तिथं शशाची गाडी फुकट घेऊन गेलाय, टायर गार व्हायला थांबलोय, आपण सगळे झोपलो. काय गरज होती गाणाची दोघांची जायला? बरं गाणा मूर्ख आहे, तुम्ही समजदार होता ना. अहो, मी शेतीचं ज्ञान द्यायला गेलो, तू त्याला बोकडा आपलं वाटलं. अरे तुझं खानदानच नास काय. कुणाच्या खानदानीतला बरं का हे असा कालवा केला तर शेजारची ऐकतेली आणि म्हणतेल ह्यांना मारलंय म्हणून राहील का आपले आबरू? ए गावात सांगतो बलबीन पाटलाला मारले कुत्रेवने, ही गावात अजिबात सांगू नका कोणाला. त्याच्यापेक्षा रामभाऊ तंटामुक्ती तुमच्या पायात मी मार खाल्लाय. त्याच्यापेक्षा तंटामुक्ती अध्यक्षाला लय धुतलाय. हो गावभर चर्चा कुठं धुतलंय मला तेव्हा. नाही मग असंच म्हणा सगळ्यांनी, कुणीच मारलं कुणाला नाही म्हणायचं. मुळात आहे ना आपण चौघ हित गाणाला, अण्णाला आणि शशाला पण सांगा. शशाला मी रात्रीच फोन केलाय, म्हणे शशा जर फुटला ना जिथं असतील तिथं येऊन मारीन. अण्णा काय घरचा माणूस आहे, आण पाणी बंद करीन. अण्णाला सांगतो मी समजून. म्हणजे मारायची ह्या कानाची त्या कानाला करून द्यायचं नाही. तू पहिलं प्रोटोकॉल पाळ. म्हणजे अरे आपल्याला मारलंय सांगू आज नका. तुझ्यामुळे मार खाल्लाय गावानी. सांगा आपापल्या घरी चल. हे, होय आजी, काक्याने श्वेता गेली देवाला. तुला काय झालं देवाला जायला? तुमचं जेवणाचं काय सोय झालं असतं? अगं जेवणाचं काय ऍडजस्ट केलं असतं. अरे तसं पण अण्णा आम्ही 4 धाम करून आलोय, सगळं देवदेव करून आलोय. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, वैष्णव देवी डायरेक्ट रामेश्वर, सगळं देव झालेत आमचं. काय बोलताय? अच्छा तुला एवढं फिरवलोय अण्णांनी? लाखा 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 लाखा. मग मजा आहे बरं का. झाल्यावर हेच आम्ही देवदेवच करत होतो की. होय मग बर बर, मग काय भरपूर फिरला या, तसं काय अडचण नाही. मग आज काय बनवती मेनू जेवायला? आज नुसता खिचडी भात करणार आहे. का ग? काय खिचडी भात? मग काय करायचं? काय करायचं? मटण आण, भात तेवच, फक्त ती नारळ सोलून टाकायचा आणि मटण सोडायचं त्याच्यामध्ये. रोज मटण घातलं तरी या माणसाला कंटाळा यायचा नाही. ते आजी अवघडे मटणाच्या बाबतीत. हो. गावात कोंबडी शिल्लक ठेवली नाही अण्णांनी. होय ना? मग बाग द्या कोंबडा नाही तर गावात राहिला. हा काय रात्र कवा तरी खातो दिसाड, तर तू बी लय बोबाटा करतो. गावात तरी मला तुम्ही- माहितच नाही, नाहीतर मग आजीला सगळं माहिती आहे. आलं लक्षात? लय अवघड आहे. काय यायचंय संग? काय यायचंय म्हणजे? खाल्लं पिल्लं पाहिजे, हात दातावर. अहो तेवढं आहे की आपण दात आहेत म्हणून काय काही खाल्लं पाहिजे का? ती बी सारखंच होय. मी काय म्हणते, आता अण्णाला घेऊन घराकडे जावं म्हणते. आता 5 झालं, लय दिवस झाले राहिले तिथं. मग कुठं? आता गावाकडं नको आहे, जमीन जमला कोण करायचं तिथं? नाही, हिथंच बरा मी रमलोय चांगला. अजून बी रामलायच होय. मग म्हणजे सांगू का अण्णा? ए सांग बाबा काय केलं अण्णाने इथं उद्योग? तरच म्हणते का जावायचं घर सुटा नाही. तुला असा झापडीत आडवा करीन ना. नाही नाही सांगू दे का पोरावर अरे ठेकाच काय काय? पोरग बोलन, पोरगाळ बारगळ काय म्हणावं? बारगळ आता लगीन झालंय, त्याचं लहान नाही त्यो. हाय तसं काय नाही, फक्त गावातली हिरवळ ही बघून जरा अण्णांचे तर मन रमतं. हा. हा, असं ना. ये काय केलं तुझ्या आजीनी? वाट्यान दिलं होतं चांगलं, उगच वगैरे ठेवून घेतलंय. कारण शोधू नका इथं राहायचं, वाट्याने दिलंय. बरं चाललं होतं, तिथं गेलो ना मी. चाललीस तिकडे देखीकडं, तुझी मावशी ऋतू मावशी बघावता आजारी असती. हावसानी जाऊन राहत नाही, पोरगी आजारी म्हणून जाते. तुम्हाला तरी कुठे या लेकीचं घर सुटतंय? मग काय येण गेलं एकटे तरी काय राहू घरात मी? मग लेकीकडे जाणार ना. मग आता मी इथं तू तिथं, बरं नाहीच. त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपापल्या घरी बरं का राहू. आजी, काकी गेल्यावर मला वाटलं जरा घराला सुख लागेल बरं का. कारण भाऊची आणि काकीची बी चवचव असती. म्हणलं ती गेल्यावर समाधान लागेल, तर तुमच्या दोघा चवचव सुरू झाली होईल. नका घरोघरी मातीत चुली होईल. आयुष्यात सुख नाही लागून दिलं कधी. हो का ना? हे असं तुझ्या आजीचं आडवं बोलणं असतं. माझ्या वटाबद्दल बोल, वटाबद्दल. हो, ह्यांच्या वाटाबद्दल काय सांगणार तुला? आपण अण्णा त्यात असतो का? आता बघितलं का कोणाचं काय, ह्यांचं माझ्या वाटाचं सांग काय. काय बान्या? वट म्हणजे वजन, इम्प्रेशन वट.
वट वय हा असं वय ए आजे लय अन्नाचं वजन आहे या. एखाद्याच्या गाडीवर जो बसलं ना टायर फुटल्याशिवाय राहत नाही. ए तसलं वय वजन वट सांग वट. वट वय वट बी लय हाय. परवा दिवशी शशाने गाडी आणली होती तर पाटलांची हस्ती पुजायला लावली. आणला नाही चान्स दिला. होय ना. हा शशन नव्हतं बोलावलं की पाटील मानापानाला हापापलेले आलं बळच आणि नारळ वाहिलाय. बरंच नारळ व्हायला आणि लय ह्यांचा पान उतारा करते ती पाटील. तडा तडा बोलतात मला तर काय तुला सांगू खाली मान घालू लागते मला. त्याच्यामुळे म्हणते आपापल्या घरी जाव. पाच झाला आता पाहुण्यांच्या घरात एवढा पाटील- अपमान करून घ्यायचा. पाटील एकदा तावडीत गाव द्या माझं नाही त्याचं खाली मुंडींवर पाय केलं ते इचार आपल्याला बी. असलं उद्योग करत बसायचं नाही आपल्याला. आपापल्या गावी चला. आजीला बोलते राव तुम्ही नका डोक्यात देऊ बंदूक घे माझी तू. एवढ्याशा गोष्टी तुम्ही आजीला गोळ्या घाला. अरे तिला नाही मला जाऊ दे मित्रांना भेटाय. होय. ती बंदूकच बघून घ्या सारखं. तुम्हाला नाही कळायचं बंदुकीचं महत्व आयुष्यात कळलं नाही तुम्हाला. होय आजी या ना पहिल्यापासून असंच का तापा. असंच आहे बाबा काय सांगायचं तुला आता. लईला का तुमच्या दोघीचं वाईट आहे बरं का. इकडे हे आमचं भाव असं तापाट आणि तिकडे अण्णा तापाट. हा आता सासऱ्याच बघून शिकलाय जावाय काय बोलायचं. बरं असू दे एक काम कर मटणाचं राहू दे मस्त मध्ये व्हेज बिर्याणी बनव. हा हो चालते आणि काय लागलं तर मला सांग. हा बर बर. होय का आजी करमतंय का. कारण ते पण मला टेन्शनच आले रे गणू. कशाचं ग. अरे अण्णांचं. अण्णांचं आणि त्यांचं काय टेन्शन घेते. अरे घरी यायलाच मागा नाहीत अण्णा. आणि अण्णांचं टेन्शन तू घेते होय. अरे अण्णा तुझं टेन्शन घ्यायना तुझं एकदा सुद्धा आठवण काढत नाव काढत नाही. खरंच म्हणतेस काय. तसं काढतात मध्ये आधी कावा तरी पण नको टेन्शन घेऊ त्यांचं. अरे कसं टेन्शन घेऊ नको. एक तर अर्धा आयुष्य मिलिटरीतच गेले त्यांचं. आता बरोबर एकत्र राहावं म्हणते तरी माणूस जावायचं घर सोडा नाही. आता म्हणजे रमल्यातले किकडं. अरे एवढे दिवस असतं का सांग. किती दिवस राहायचं पाहुण्यांच्यात. आता बरं बघ तुला अण्णांची काळजी वाटते ना तू एक काम कर तू जाताना हो माझा फोन आहे ना तुझ्या बरोबर घेऊन जा. जाऊ पाहिजे तो अण्णांना व्हिडिओ कॉल कर ना म्हणजे अण्णा कळत्या तुला कुठे आहेत कसं आहे खाल्लंय का जेवल्यात का. हा तुझं टेन्शन दूर होईल. असं म्हणतोय का. आणि मग काय मोबाईल घेऊनच जावा बाबा. आणि मग अण्णांचं कळ तरी कुठं असतं काय करतो. मग जाऊ पाहिजे तो कॉल नाही करायचा डायरेक्ट व्हिडिओ कॉल करायचा जागेवर जाऊ तुम्हाला. तेवढं जाताना शिकव बाबा मला कसं चालवायचं ते मोबाईल. तुला अण्णांचा फक्त नंबर सेव्ह करून देतो बाकी कोणालाच कॉल करायचा नाही. बरं फक्त ओनली अण्णा. अगं असं बी काकीला जरी काही संशय आला ना तर काकी सुद्धा व्हिडिओ कॉल करते अजून सुद्धा भाऊला. होय ना. आणि भाऊ जर वैतागलं ना सारखा व्हिडिओ कॉल करते माझ्याच नाव टाकालती म्हणते गणूला आठवण झालती तुमची मला कुठली हिला विश्वास नाही. ए गाना रानातली कामं सोडून इथं काय रे गावच्या खबरी सांगत बसला आजीला. काम दादा बघ ना. हे काय रानातच निघालो तू आता आजीला तर उरागते का म्हणलं डबा घेऊनच जाऊ म्हणून. बर भाऊ तुम्ही गेलता शिंद डॉक्टरकडं का काय झालं जावायना. काय अगं आजी रातभरी वाळत्यात का का म्हणजे अगं त्या दिवशी काय झालं आम्ही शशाने गाडी आणली ना आम्ही 4-5 जण देवदर्शना गेलो आणि जी धाबाची सुरुवात. अरे धाबा धाबा पावसात गावलेलं काय आजीला सांगतो. धाबा धाबा पावसात गावल्यामुळे सर्दी झाली ताप झाली थोडंसं अंग दुखतंय असल्या किरकोळ गोष्टी घरात सांगितल्यामुळे घरचे टेन्शन घेतात. बाई मी किती घाबरले मला वाटलं जावायलाच कुणी धाबा धाबा मारलं का काय. ओ मामी कुणाला मारलं म्हणताय. रामभाऊला मारणार अजून जन्मायचाय. ए काय खुसूर काय सांगतोय तू एखाद्या दोन. ओ मामी तुमच्या माहितीसाठी सांगतो अख्ख्या महाराष्ट्रातलं जावा एका बाजूला आणि तुमचा जावा एका बाजूला एवढी रामभाऊची क्रेज आहे एवढी पॉवर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं मला म्हणलाय ती म्हणलाय दुसरीकडे म्हणू नका माझी बदनामी होईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जम्मू काश्मीरला सफरचंद आणायला गेलतो तर तिकडून पाकिस्तानची माणसं तिकडे चढत होती आपलं सफरचंद तोडायसाठी म्हणे पाहता का एकट्या आवाजाने पळून गेलं पाकिस्तान. सफरचंद सुद्धा त्यांना तोडू दिलं नाही एवढी माझी क्रेज आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आणि तुम्ही काय जावायला मारलं ती चुकून म्हणली. आणि मामी राहिला प्रश्न दावाला धाबा धाबा कोणी हाणायचा. माझ्याकडे फौज काय बारकी का एकटा बाळ्या बाद झाला. एकीकडे 100 बाउसर एकीकडे माझा एकटा बाळ्या एवढी पॉवर आहे आमच्या सैनिकांकडे. तुम्ही असं समजू नका. रामभाऊकडे ही दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटतं तुला पण वाटतं पण ही मला जडून असत्या. रामभाऊकडून अटॅक करू नये ह्या बाळ्याचं लय खतरनाक डोकं असतं. माझा त्याचा पूर्ण विश्वास आहे. हो हो बघितलं ना त्या दिवशी मी बळका तुमच्यावरचं प्रेम. हे गा ना जास्त विषय काढू नको बाकीचा पावसात बेजावला डॉक्टर असला. मामी
तुम्ही चहा करा, मस्त चहा बनवता तुम्ही. पड्या पाहुणे रावळे आले की लई चरा चरा तोंड चालवत जाऊ नको. जे भाजडे आहे अहो तू कौतुक करतो, घाबरू घालावतोय नालायक. ठरलंय ना त्या दिवशी मारलेल्याचा बोबाट करायचा नाही असं ठरलंय. आपलीच आपण आबरू घालवायची नाही. धैर्य बी चूप मेरे बी चूप. ज्यांनी ज्यांनी मार खाल्ला ना त्या सगळ्यांची चूप. कशाला मी सांगतो, बाळ्या माझा असा बाळ्या माझा तसा. सासूबाईंना वाटत ना मित्रपरिवार जागांचा स्ट्रॉंग आहे, आबरू घालवतो. नालायक चुरू चुरू बोलण्यामुळं तर अक्षरशः बदनामी होत असते चांगल्या माणसाची. आणि हे बघ अण्णाला सांगितलंय का डोडा कर नका म्हणून. अण्णा कशाला पुन्हा काय म्हणतात तेव्हा? झाला यो प्रकार सगळ्यांच्याच बाबतीत घडलेला आहे. तुझ्या असं एक तोडावलेला आहे तर तोंडवर करून सांगतो का? नाही मी तुमच्या सगळ्याच्या आधी गाडीतून बसलो होतो, मला नाही मारलं. हे बघ बाळासाहेब सुभाषराव पाटील ह्यांना मारलं ही किरकोळ विषय, गावच्या कंपाऊंडमधला विषय राहील. पण रामभाऊला मारलं म्हणलं तर इंटरनॅशनल शहरात होईल. कळलं? माझी उंची वेगळी आहे, माझं स्टेटस वेगळं आहे. आणि असं असताना तू माझी आबरू घालवू नको. उठ कामाला लाग. मार लागलेला असला तरी व्यायाम केल्यासारखं असं चाल. निक्की आता राणी सौर मागे सुद्धा बघू अर्धा की. होय रामीर, पप्प्या कुठं गेला रे? दिसना झालाय. पप्प्या होय? अरे पप्प्याच्या घरी कसला राडा झालाय, त्याच्या बायकोची त्याची कसली भांडणं झालीत. हा बायको गेली ना रागानं माहेरला. पप्प्याची मग काय तर लहान हान झाली होय. लय हाणाहाणी झाली काय माहित बाबा, पण बायको गेली त्याची माहेरला. आपल्याला तर काय माहितच नाही बाबा. नाही नाही हो का आमिर, त्याचा स्वभावच तसा आहे बघ. 20 रुपये वरनं लागा माझ्या संग एवढे बांधतोय म्हणजे घरी किती वाद घालत असेल तो. हा ती बिचारी चांगली म्हणून त्याच्या पैसे टिकले, नाहीतर त्याला तुडावला असता दुसरी असती तर. आमच्या पैसे असं म्हणतोय, त्याच्या पैसे काय म्हणणं बिऊ नका तसलं. इतका चिमवल ना आता. अरे त्याला का मुशर भूमीतला का मी उडतोय आमिर उडतोय अंगा बसता तर ओढत होता का आम्हाला ते बाहेर. तुम्ही मध्ये या नाही पाहिजे होतं, लय मारला असता त्याला. काय अरे त्या पप्प्याची त्या दिवशी मला गुच्ची बसली होती, अक्षरशः गाल माझा सुजला का. ह्याला तर किती हाणले. हा मग आम्हाला काय माहित नाही. वरनं ह्याला वाचाल तर अजून काय म्हणतोय, तुम्ही वाचायला नव्हतं पाहिजे. तुम्ही मध्ये आला म्हणून तो वाचला. चिंबावला असता तुला. काय झाले माहितीये का, ह्यो पप्प्याला जेव्हा बघेल तेव्हा लय नावं ठेवत असतो. आणि स्वतः किती आहे रे. हा ते स्वतः आम्हाला काय माहित नाही. तुझी तुझ्या बायकोची भांडण झाली, तुझ्या बायको बी जाते की 8-8 दिवस माहेरला. हा घरातलं काय काढायचं नाही. नाही तुला किती वेळा सांगितलं. आणि तुझी भांडणं होते त्यावर माझी बायको गेली का माहेरला? हो रे गेली का भांडण करून? तुमची तर बायकांचं ऐका आलोय काय मी सारखा बायका ह्याला मारली बाईनं ह्याने हे केलं. झालाय तो विषय चाललाय. तसलं माझ्या पुढे काय काढत जाऊ नका बाबा. तू कशाला येत असतो आमच्या पोरांच्यात? मला का असं आशेन लग्न तरी करू वाटेल का का? नको करू लग्न, सगळा माझा मोड घालावता लागा तुम्ही. नाही छोट्या तू लग्नच करू नको अजिबात. कसं करेल असं तुमचं ऐकलं? अरे लय बेकार असते बाबा. अहो केला बायको भांडे घासायला होती आणि तुला धुणं धुवायला होती ती माहित नाही. अरे गप्पाला का काय? अरे धुणं ह्याच्याकडे असं धुणं धुवायचं आम्हाला काय माहित नाही तेव्हा. हे उजय तू सारखं घरचा विषय काढ नाही, तुला सांगतोय मी. तू बी माझ्या घरचा काढायचा नाही. मी नाही काढत. आणि तुला सांगतो शेवटचं काय ते घरचं घरी. मी शेवटचं सांगतोय. पोरा ठोरांसमोर काढत जाऊ नको. धुणे धुवत होता आणि भांडी घासत होता. काय पहिलवान कुठं निघालो दार्याव का रे? याराव मित्रांच्यात बसा, जेव्हा बघेल तेव्हा दार्याव चाललोय, कामावर चाललोय. आम्ही मोकळे मित्रांच्यात बसायला. तुम्ही लय बांधले पोटा पाण्यात नको बघायला. बस जरा बस बसा येईल नाही. बोला 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 पटकन बोला. अरे का बाहुलय वैतागलंय. 2 दिवस झाला रानात नाही गेलो. ऊस बीस वाया आला या मका टाकली या. हा लय लोड आहे यार. एवढी लोड कसा वाढला मला माहितीये की. का चांगलं देवदर्शनला गेलता गाडी घेऊन आणि मगला का आणि लोड वाढणारच की रे. आता बघा आता एवढं देवदर्शनाचं काय असते आता एवढं तेवढं चालायचं. कशी झाली ट्रिप मग? ट्रिप वय ट्रिप तशी 1 नंबर झाली. काय तुम्हाला सांगू नका ट्रिपचं का एन्जॉय केला ना? एन्जॉय मरणाचा एन्जॉय केला. असं एन्जॉय का आज तागात कधी झालाच नव्हता. इतका एन्जॉय केला. अरे मरणाची गर्दी मंदिरात होय. हो आणि भरपूर गर्दी. आता ही अध्यक्ष बाळका का आलं म्हणजे आपल्याला का दर्शन होतं होय. बर नुसता भाऊन एक
रिंगू माऊली तिथल्या अध्यक्षाला व्हीआयपी आणि आला की दफार का गावचा पळतच आणि म्हणले इंटरनॅशनल पुढे रामभाऊ आपल्या गावात आल्यात राव म्हणले व्हीआयपी दर्शन. आता काय तुला सांगायचं व्हीआयपी दर्शन. दुसऱ्या मिनिटात डायरेक्ट देवाच्या पायावरच आम्ही डोकं टाकवलं. बाहेर निघलो म्हणजे नाही असं जायचं नाही म्हणले गावात बोकाड खसकावतो म्हणले जीवनच जा. आता काय धरलं बोकाड त्यांनी खसकावलं मरणाचं मटण. जसं लोकांना कळलं आजूबाजूच्या गावातला 10-5 गावातले लोक तिथं रामभाऊला बघायला. म्हणजे तुम्ही देवाला गेला का बोकाड खायला गेला का? अरे तिथल्या लोकांनी बोकाड कापलं रे. बातमी पसरली वाऱ्यासारखी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ गावात आलेत म्हणून. आजूबाजूच्या गावातली लोक भाऊचं फॅन. आणि मी काय म्हणतो एवढं का भाऊचं वजन आहे पाटलाला आणि अध्यक्षाला कोणी विचारलंच नाही. नुसती टाकामाका बघत होती. तिथं गेल्या त्यांना कळलं रामभाऊ म्हणजे काय चीज आहे. अरे जिथं पिकते तिथं इकत नाही भाऊची किंमत इथं कळत नाही त्यांना. आपल्या घरचं वजन असं कळलं पाहिजे. असं वजन म्हणजे आमिर लोकच तुटनात. शेवट भाऊ पळायला लागलं गाडीच्या माग. कशी बशी मी गाडी काढली गर्दीतनं बाहेर भाऊ गाडीच्या माग आणि लोक भाऊच्या माग. शेवट त्या अध्यक्षांनी पाटलांनी बाळकाकांनी त्यांना शेवट गाडीत ओढलं आणि मग मी गाडी तशीच पळावली पुढं. काय तुला सांगू कसा कसा वाचलो माझ्या जीवाला माहिती. आम्ही आलो असतो काय बिघडलं असतं. नाही तुम्ही नाही आला ते चांगलं झालं. तुम्हाला एवढा पाहुणचार सुचतोय तवा काय आम्ही बी काय खायला मटण थोडं खाल्लं असतं गेला का. बरोबर असू द्या परत नेईल मी तुम्हाला बरं का. आणि परत आपला आपणच जाऊ. माझी सुद्धा आता ओळख चांगली झाली. तिकडे जाऊ तिकडे नको दुसऱ्या देवाला जाऊ आपण. तिकडे एवढं बघण्यासारखं काय नाही यार. मी स्वतः बघितलं काय नाही एवढं. असू द्या हा परत दुसरीकडे तुम्हाला हा बर जाऊ उद्या येतो का माझ्या संग दार्याव. तुला संध्याकाळी वडापाव चारतो की. वडापाववर दार्यावर नेतो का? का ना पोरं वापरून घेतो या. वडापाव भजीपाव चारतून दारे धरायला लावतोय. बरं का ना आम्ही घराला काम होत असेल का पण नक्की. नाही आता कसलं काम होतंय का आता लय वजन वाढलंय का ना ते. बरं जाऊ का? हा तुला काय जाऊ अण्णा. राम राम. राम 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 राम. कुठे चालवला टिलेला? ह्याला पिलेला चालवलाय दुकानला. वा वा वा. बर तोंड आहे. वा वा पण तू का? हा वा वा वा. कसलंय माझ्या नशीब. काय चाललंय गावात? काय आहे का तपास? काय चालायचं चालतं आता काय. तुम्हाला काहीच माहित नाही? आम्ही इथं गावात जातच नाही. माळवाडी सोडून टाकी. अहो तुमचं तो टीस भर तोंडाचा आणि भर मिशीचा पाटील. बर काय म्हणला मग? खाल्ला की मार बी एकदम. राम राम तात्या. राम राम. कळलं का? काय कळलं? काय कळलं? नाही राव. तुमच्या गावचा अक्रम टिकलीचं पाटील बोला. आलं की मार खाऊन शेजारच्या गावात. वाईट 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 घडले राव. वाईट नाही म्हातारा जीव झालाय आपला. बरोबर आहे. ह्या तरण्या ताट्या पोरांच्यात कशाला फिरायचं? काय गरजच नव्हती. ते आमचं जाव आहे तुमचं तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब ह्यांच्यात गेलंय मागं लागून देवाला. मार खायचं काम झालं का नाही शेवटी? नाही 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 देवाला गेलं म्हणून मार नाही खाल्ला. मग तिथं देवाचं गप दर्शन घ्यायचं का नाही? घ्यावायचं. कुठल्या बायला चवचालवानी बोललं काय त्याच्यामुळे मार खाल्ला. मिशा दरोदरो हाणलंय त्या बाईनी. अरे बापरे काय बोलता आणणार राव तुम्ही. कुठं नाही सांगत जी घडलंय ती घडलंय. हो वाईट वाईट घडलं. जाऊ का? बर चल जा काम. काय चाललंय ताई मग बरं आहे का? चालली बाय बाहेर व्हायच. काय चाललंय संगीता बाय? काय नाही बघा चालली दळण आणायला. कळलं काय गावात? काय वा? तुमचं जोराळावणी तोंडाचं पाटील हा आलं की मार खाऊन शेजारच्या गावात. कुठं? ती आमचं जाव आहे हा तुमचं तंटामुक्ती अध्यक्ष हा आणि बाळासाहेब ही पोरं देवाला चालली होती. हा हा त्यांच्या मागाला गेले लागून. हा आणि तिथं काय चवचवणी कुठल्या बाईला बोललं. अरे देव. हा मिशीला दरो हाणलाय त्याचं तोंड. आता काय करायचं बाया निबार ट्याचाय पाहिजे होता. तुम्ही सुद्धा काय करा बाया बाया हाना चपलीनी. हाना नाही हाकलून असली देवा तुमच्या सहित. आम्ही काय केलं? मग सगळे म्हातारे माणसं असली चळ भरला आणि चल घरला असलं कशाला पाहिजे होतं त्यांना.
पण आमचं काय आलं का नाव वाकडं नाही ना आलं मग पण तुम्ही पण म्हातारा नाही वे हाय म्हातार पण असं बिघडलेलं म्हातार नाही मी आज ती पाटील आहे तर तुमच्या जोडीदार आहे तुम्ही समजून सांगायचं ऐकण्यातलं आहे का पाटील तुमचं पाटील ऐकण्यातलं असतं माग पण असलं वय असतावं बरं बरं मारलं पोरा सोनांचे थिंडतय लय हाणाय पाहिजे होतं खरंच हाणाय पाहिजे होतं हा काय करायचं आपल्याला कोणी करल ते भरल अहो असल्या म्हातारपणात कुठं मार खात्यात का काय करायचं आपल्याला काय कळलं का तुम्हाला काय कळलं? आम्ही पाहुणे माणसं आहे. आम्हाला काय अहो ह्या गावचं पाटील लय मार खाल्ला देवाला जाऊन आम्हाला काय करायचं आम्ही पाहुणे माणसं बरोबर आहे तुम्ही पाहुणं आम्ही पाहुणं पण कळलं पाहिजे लोकांना तुम्ही कुठून आलाय आम्ही कराडवरून आलाय तिकडं सांगा ह्या गावच्या पाटलांनी काय सांगायचं असा मार खाल्ला तरण्या पोरांबरं फिरतय देवाला म्हणून गेलं आणि काय चावचालू आणि कुठल्या बाईला काय म्हणलं मिशीला धरू धरू त्या बाईने हाणला आम्हाला काय आम्ही पाहुणे माणसं हाय पाहुणं पण तुम्हाला माहित असं तुमच्या गावाला पण सांगा तुम्ही सत्या लय दिवसानं घरी चहा पाण्याला घेऊन चाललास पाटील घरी आता ही लय मोठेपणा आहे अरे तू ज्यामुळे आमचा मोठेपणा वाढतोय बाकी काय मग काय पाटील ह्या परत घेता येणे हांड मांडले आता काय करूया संगीताबाईला एवढं बॉल काढ आणि त्याच्यामध्ये रस्त एखाद्या लिकूर जर ठ्यास काढून पडलं तोंडावर तर काय करायचं कळत नाही हे ना संगीताबाई काय तमाशा मांडलाय राव आता हे पसारा काय मांडलाय रस्त्याला पाणी यायचं म्हणून मांडलं या पाणी यायचंय मग घरी मांडा की हाय केवढी जागा तुम्ही आपण नळ बाहेर हाय आजच्या 4 दिवसात पाणी येतं अहो बायका पोरं जाते तिथे सतीशाच्या घराला जाता येत नाही आणि गेलं तर भारी येता येत नाही मग काय पाणी काय इरबळ भरत बसतोय पण भरायला कोण नको मग त्या मध्ये भरा की तुम्ही 15 मिनिटं पाणी येतं तेवढं भरलं की हांडा घरात जाते आई काय रस्ता काय तुमच्या घरचा आहे का स्वतःच्या मालकीचा नसला तरी पण आमचा रोड आहे की दारात आहे मध्ये मी सतुशा तुम्हाला मानला होता मी काना वेगळं टाकलं पण खरंच दिसायला लागली भांडी उग आता पाणी आलं पाणी भरायला नको आहे का मी तुम्हाला गुणाने सांगतोय आलं का लक्षात काय सांगताय संगीता माऊली म्हणून सांगतोय हे भांडी मध्ये ठेवा नाहीतर मी पोलीस केस करीन मग कळलं तुम्हाला मग पोलीस केस करणार आहे आमच्यावर पोलीस केस मग किती वेळ सांगायचं तुम्हाला मारलं तेव्हा नाही पोलीस केस केली भांडी मांडली म्हणून बरं पोलीस केस करायचं तुम्ही आला पाटील आमच्यावर कोणाला मारलं बाईनी तुम्हाला मारलं मला कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं की मला अण्णांनी तुम्ही फिरायला गेलता का बायांनी मारलं तुम्हाला अव बाया माझी किती इज्जत करतात माझा किती मान सन्मान करतात तुम्हाला काय माहित तुम्ही सुद्धा करताय माझा मान सन्मान सांगितला बाई रामदास भाऊजी सुभाष भाऊजी बाळासाहेब माझा भाऊ होता म्हणून तुम्ही वाचला आता लय टेचलं असतं बायांनी तुम्हाला त्या आम्हाला मग सांगितलं तुम्हाला अण्णांनी सांगितलं मला सगळं अण्णा नाही तो येते रामदास भाऊजीचं सासर रामभाऊचा त्यांनी सांगितलं काय सांगितलं हे काय तुमच्या पाटलाला लय मारलं म्हणून असं त्यांच्या नाही केस करायला गेला माझ्या बरं केस कराय तुम्ही आला आणि तुझा अण्णांनी सांगितलं त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का मग काय तुम्हाला खरं वाटतंय का मग खरं वाटतंय खरं वाटलं हो याच्या रामभाऊच्या सासरेचा रामभाऊ तुमचं मला मी गप बसतोय त्याचा असा वारवाचा फिरतो त्याच्या चकुऱ्यावर का नाही चल रे तुझ्या त्या रामबोक्याला बघू चांगला ठिठून काढतो त्याला पाटील पाण्याची भांडी कुठे लागलाय केस करायला दिसत नाही बायांनी मारलं तेव्हा नाही गेला केस करायला ना आता माझ्यावर केस करायला आलाय पाटील लय हाय उच नाकाचा पाटील मगाशी म्हणत होत ती खरं असेल बरं आला मला तर काय विश्वास बसणार राव एवढं पाटला आदर्श आहेत आपल्याला कसं मार खात्यात कुठं जाऊन नसेल मारलेला का अण्णा काहीतरी चुकीच सांगतात अण्णा चुकीचं तरी काय सांगतात काय त्यांचं सारखं होतच असतंय काय ना काहीतरी काय माहित काय झालंय हे पोरानो रानबोका दिसलाय का तुम्हाला कुठला रानबोका ती रामभाऊचा सासरा होय पाटील काय अण्णाने सांगितलं ते खरं आहे का काय सांगितलं त्याने ते शेजारच्या गावातून बायांचा मार खाल्ला मी हो आणि बोलबी पाटील कावचा आणि त्यानं बायाचा मार खाल्ला अण्णा तर सांगत होतं अण्णा सांगत होता आणि तुम्हाला खरं वाटलं गाबरी तुमची बघितलं का स्वतः त्या अण्णाचं ऐकून पोरं सुद्धा मला चिडवायला लागले काय चाललंय नाना ठीक चाललंय गाव तसं लय चांगलं बरं का तुमचं का खरंच लय चांगले कशावर पाटलाने आबरू घालवलं तुमच्या काय केलं पाटलाने अहो काय सांगायचे तुम्हाला त्या पोरास्वरांच्या सारखं गोष्ट आपलं वय काय विचार केला पाहिजे त्यांच्या बरं ती देवाला गेलं कुठं गेल तर तिकडे लांब गेल तर देव देव कराय नेबार हाणला तिथल्या बायांनी का ही पाटील तुमचं पहिल्यापासून चावचाल
काहीतरी पाच गळावानी त्या बाईला बोलला असन. मी शेला जरो चपलीने हाणलं तोंड पाहिजे साबा रिटतोय तो असं बायांचा मार खातोय तो. काय सांगायचं तुम्हाला, हे आमचं जाव आहे कांटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब, ती चालली होती देवाला, पोरं सोरं जाऊन द्यायची ना, ही गेलं तिथं खोडीलपणा करून मार खाऊ. असलं काम करायचं काय पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आणि कसं ह्यांनी मार खाल्ला. नाही ते अध्यक्ष जावाय चांगलेत आमचं, असो बाळासाहेब पण लय चांगले, असो पण ही गलतान खोडीचं माथार आहे त्यांच्या. असो होय. ह्याचा चौचालपणा गेला नाही अजून. काय सांगायचं तुम्हाला, ह्या वयात मार खायचं वय आहे का नाना? नाही ना. आणि म्हातारपणी ही तर लय साभार उठतोय मोठ्या मोठ्याने. नाही नाही नाही, हाकला गावात नसली त्याला मग असल्याला ठेवायलाच पैशाला पाहिजे. कसं बोलला बरं, कशाला ठेवायची असली फोगरबदली हाकलून द्यायला पाहिजे. काय ना काय चाललंय? काय नाही गेलतो की कर भेटून आलो. आपल्या गावात काय आज 10 वर्ष झालं जावायच्या घराचं उंबरचं चाटीत बसले ती काय लोक. काय झालं? कशाला काय झालं? त्या लोकांना कळायला पाहिजे. लिकीच्या दारात कवरायचं बसला जावायचा कुत्र्याने उभारला चाटीत. कोण हायच पाहुणं. आपण पाहुणं कुठं गुन्हा राहते तिथं. ते खरजुल्यात कुत्र्यासारखा स्वतःला खांजवीत बसतेत आणि गावाला खांजवायला लागलेत. वयांना लिकीनीच हाकालला असन शेजारी म्हणून. लिकीने गावात काय सांगत बसते तुम्ही? मानाने राहतोय. काय सांगितलं ते सांगितलं बायला गावामध्ये पोराने काय सांगितलं ते सांगितलं. काय सांगितलं? त्या खरजुल्या कुत्र्यासारख्या घरादारात खांजवीत बसलाय तुम्ही का? लाज वाटत नाही लिकीच्या दारात राहायला? पोरासोरांच्या नादी लागून गेला तिकडं, आला रट्ट खाऊन गावाची आबरू घालवली, पाटीलकीची आबरू घालवली. रामभाऊ सुभाषराव ही का पोरायची तंटामुक्ती अध्यक्ष इंटरनॅशनल पुढारी येते. म्हातारा मी आणखी पोलीस पाटील की सांभाळायचं मनगाचं मध्ये नीट आहे माझ्या. मला माहित आहे तुमचं चालक कशाने भडकले बरं का नाना. शिशीने गाडी आणली, आणल्यानंतर नारळ माझ्या सुहास्य फोडलं. तवा ह्या अन्नाचं टाळक भडकलं, अपमान झाला. मग काय नारळ फोडलं नाही तुमच्या हाती? कशाला घुसलं? माझ्या गावचा पोलीस पाटील मला मान सांगून दिलाय. ऐकून घेतो त्याला बघतो रे सतीशा. आज तुझ्या मला नाना मला वाचायला राव. नाही ह्याला रे खुमखुमी आली माझ्या गावात आणून माझ्यावर कुरघुड्या करतो काय? ह्याला बडवी पटला हिसका दाखवतो र. तुझ्या मला नाना मला वाचायला ते आणि पाहुण्यांना पाहुण्याचं चालेल राहो की. कोण आहे रे? कुणाला मस्ती आलेली होय? अण्णा अण्णा काय दगड टाकतात? नादी लागले मी कुणाला सोडित नसतो. आणि मी पण कुणाला सोड, मला दवातलं तर मी कुणाला सोडता? दगड टाकताय घरावर माझ्या. कशाला दगड टाकीन? माझ्या डोक्यात माझी विवंचना. एकटा बाय माणूस घरी सरपंच नाही तर तुम्ही दगड टाकताय? लिकीच्या ठिकाणी धरलं की तुम्हाला मी कशाला दगड टाकीन? मग कोणी टाकला दगड? आता मी बघितलं की तुम्ही चालाय की इकडून. अण्णा काय डोक्याला ताण आहे? नाही मी काय म्हणते माहिती का? थांबा की पुढे कुठं निघालाय तुम्ही? जावाई ती जावाई विरोध माझ्या नवऱ्याला, पुन्हा सासरा बी होय. माझा काय संबंध पुरे? पण काय गरज आहे का तिथून येऊन आमच्या गावात इथं बाजीरावकी करायची? काय त्रास झाला तुला? दगड टाकलाय तुम्ही आमच्या घरावर. डोक्यावर परिणाम झाला काय? काय परिणाम म्हणजे काय परिणाम झाला? मी बघितलं की माझ्या दारासमोरून गेलाय की तुम्ही. अरे चावळल्यावानी काय बोलते? चावळल्यावानी नाही, आता का नाही ठरावत घेते ग्रामपंचायतीला. काय बाबा एखादा दिवसच खराब असतो. काय गौरी गौरी काय झालंय मग सांग. दिवसच खराब जातो एखादा. आपल्या काय 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 दगड टाकले ते दगड मी बघितलं. एवढा मोठे दगड टाकले आपल्या घरावर दगडी. मग ह्या अण्णांनी दगड टाकला आणि पुढे बघून कसं गेलेत खाली तोंड घालून. या गावात पाहुण्यांनी लगा निस्ताय कहर केलाय गाडी. नीट सांग मला काय झालंय? काय झालं नाही? दगड टाकलाय. काय ऐकताय मग? काय कुठे टाकलाय काय तुमच्या? दगड त्यांनी नाही टाकलाय, रामभाऊनी दगड टाकायला लावलाय. जावाई ती जावाई अडवून पुन्हा सासरा बी वाय कमी आहेत आमच्या गावात आणि विरोधक आम्हाला. सरपंच बाहेर असताना जर सरपंचाच्या घरावर दगड टाकत असेल ना,
सुट्टी नाही मग तुला. मला काय सांगायचं नाही बाकीचं इथं पंचायतीला ठराव घ्यायचा आणि सगळी सासर हाकलून द्यायची इकडे कमलेश्वरातून अजिबात येऊन घेणार नाही मी. बर कधी सुट्टी नाही सुट्टी नाही कधी लगेच आला का काय मग दांडा काढायचा आणि जायचं सासरा जावाय मेकवायची. काय सदुशेठ तुम्ही बिरा मिळमिळ्या सांगताय सदुशेठ हिम्मत माझ्या जर घरात झाला असतं ना रक्ताचं पात व्हायला असतं. आणि नाही काय झालं गौरी 10 वर्ष झालं अहो, आपली अहो तुम्ही धरा दांडकन हाना डायरेक्ट सुरुवात करायची आहेच. ऐका 10 वर्ष झालं त्याला भगवाना. अरे अंगाव दगडी मारत होती आता अंगाव दगडी मारायला लागली काय. नाही मला वाटलं सुभाषरावचा सासरा येड आहेत तेवढं चल तू पुढं. तसंच वय पहिला ठोका टाकतो. सग पहिल्यापासून मिळमिळपणात घेतलाय म्हणून असं मग येतं सगळं. एक करा मोर्चा आपला रामभाऊच्या घरी पहिल्यांदा रामभाऊला हाताखालनं काढू नंतर सासरे आला. तुम्हाला मला बघू द्या. तुम्ही ठोका टाकायचा सरपंच. तू पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट करायची. पहिला ठोका तुम्ही पहिला आणतो द्या कळतंय. चला चला पटदिशी लय झालं यांचं बी आता ग बसलं की मग. बातम्या तुझ्या काय तुला काय माहिती कळले का काय अरे सरपंचाच्या घरावर का नाही त्या रामभाऊ सासरा नाहीत ना त्याने दगडच मारलाय. मग ते दांडके घेऊन आले तर सरपंच पार्टी कोणाला माराय त्या अण्णांना दगड हाणलाय. अरे त्याच्या घरावर काय तर दगड मारलाय त्यांनी आणि ते आले अण्णाला मारायले. अरे पण तुला काय घेणं देणं त्याचं काय करायचंय तुला रे काय पडले त्यांची ती बघतील की. सरपंच बांधले बांधकुडली. अरे मग त्यांची ती बघतील की पाप्या तू काय एवढा दाफा टाकायला लागला एवढा हा दांडके घेऊन मला भॅक मारत होते पप्पा इकडे इकडे म्हणून पुढे आलो म्हणून तुला सांगाय आलो तर महादेवचा काय तू इकडे. ज्या स्पीडनं आता जेवढी माणसं गेलेत का नाही बावला मारायला त्या स्पीडनं रिटर्न येत असते बघ. बाव इतकं दोपटत असते काय माहिती वाचले चिराडलेत पण तुला काय लागा काय करायचं असतं पप्या मोठ्याच्या लपड्यात पडत जाऊ नको. तुझ्या या कपाळात कवा बसायचं पाणी सोड पहिल्यांदा. तुला चांगलं सांगायचं तू तर चल जाऊ दे. सरपंचाचा जाळेल नाही सोड नको इकडे जरा पाणी जास्त सोड आणि संध्याकाळी तुला काय करतो माहितीये का लाटेल नेतो जेवायला मास काय नेतो चालते चल पाणी सोड तासभर सोडतो तुला. ए तांटा मुक्ती ए डुलेश्वर कशाला तातडीची बैठक लावली बसून चर्चा करू. तुझ्या घरी आम्ही आलो का आमच्या घरी मीटिंग लावली काय. मी येत नव्हतं मला काम होतं राहणार तिथं शिर्डीला खाय आणायचं होतं. ए शाण्या सुभाषरावांचा मला फोन आला म्हटलं तातडीनं तुमच्या इथं बसू. कशाला बसू अरे मला टेन्शन आलं गड रामभाऊ. अदर काय म्हणे वहिनी तुम्हाला कधी टेन्शन नसतं. ऐका बाळासाहेब आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं आपल्या सगळ्यांना चोपल्याला गोपनीय ठेवायचं. राजगाई बाजगाई ह्या कानाची त्या कानाला कळून द्यायचं नाही. मग आमची बायको मिटिंगला आज गेल्यानंतर महिला काय म्हणत होत्या काय म्हणत गावातलं पुढारी लय चोपल्यात बाहेर गावच्या लोकांनी. अदर फक्त कुणी चोपल्यात अजून बायकांना कळलं नाही. आपण तेव्हा कोणाला काय बोललो नाही. आपण आल्यापासून तोंडाला वाचा बसवून घेतली कुलप घातलंय. आपण बोलणार पण नाही. ज्याने मार खाल्लाय त्याचे ते बघून घेतले. आपल्याला एक बॉट सुद्धा कोणी लावलं नाही. मग कशाला आपण कोणाची आबरू घालायची बाबा आमच्या कोणी संशय घेत असला आम्ही अजिबात सांगितलं नाही. ए शाण्या तू म्हणतोय ना आपण तर नाही सांगितलं. आपण नाही सांगितलं मग म्हणायची काय कारण आहे काय म्हणायची कारण आहे आपण नाही सांगितलं बाबा. नाही तुझं कसं असतं तुला कोण नाही गावलं की बाया गावतो त्यामुळं आहेत खोडीला मला गरीबाला हाणायच्या ऐवजी त्या दुनियेचा मार खाऊन मला मारतोय गरीबाला. याला कशाला मार बसलाय सांगताय अख्खं गाव ऐकल की. गाडीत चोपला ना तेच योग्य होतं. ऐका त्यांच्या तावडीतनं सुटला पण मी चोपला आमचं समाधान वाटलं त्या नाही तर गावभर सांगत बसला. वाद घालण्यात अर्थ नाही. आता ह्याच्यावर काय पर्याय काढायचा काय म्हणले बायका निभार चोपल्यात गाव पोडारी आपल्याच बायका आपल्याला जाबीच राहायला पण आपल्याला चोपलं हे पक्क माहित नाही त्यांना फक्त गाव पोडारी मारल्यात गावातलं. अच्छा मग एक आयडिया आहे काय आपण म्हणायचं गावातलं पुढारी म्हणजे सरपंचाला मारलाय संजू मेंबरला हाणलाय चेअरमनला तोडावलाय काकाला बाजाडले त्यांना कुठे तोडावलं आपल्याला तोडावले असं आपण सांगायचं म्हणजे आपण शेप बायकांना म्हणायचं त्यांना लय मारलंय. आपण ह्याच्यात पडणारच. आपण कशातच नव्हतो कशाला बाबा मला बाळाला एकट्याला मारलाय म्हणू का. म्हणजे आपण सांगणार त्यांना मारलं ही म्हणणार नाही नाही ह्यांनाच हाणलंय म्हणून म्हणायचं बाळाला हाणलं. नाही कसं असतं माणसाने खोटं कधीच बोलायचं नसतं. त्यामुळं एक खोटं बोलायला गेलं की 10 खोटं लपवावं लागतं. त्यामुळं काय ते खरं सांगायची वेळ आल्यावर खोटं बोलणार बघा
खऱ्याचा पुतळा आपण तर कोणाला काय बोलणार नाही बाबा नो, आणि मला तुमच्यावर नेऊ पण नका. बोलूच नका. आपली मैत्री कर. ए ग बाय काय सांगायचं हदर तुमचं बोलवा. का सरपंच काय झालं काय झालं गौरी काय झालं सांग. काय झालं काय झालं तुमच्या सासऱ्याने दगड टाकलेत आमच्या घरावर. ओ वहिनी अण्णांनी मग अण्णांनी टाकले ती. ओ सरपंच भाई काय वाटतं का तुम्हाला अण्णांच्या आरोप करताय. अण्णा म्हणजे तसला माणूस वाटला का. लिखींच्या घरावर दगड टाकतात. तुम्हाला काय वाटत नाही असली बाप कसा दगडी टाकल लिखीच्या घरावर. साहेब त्यांची हाताला गजर गुंडाळी सवय अजून गेली का नाही राव. आई शपथ काय शपथ? मला सोडून सोडायला नका. मी दातार पाडीन माझ्या दारात माहिती सर सांगतो गावाच्या माहिती सर सांगतो माझ्याकडे बाबा 40 एकर पुरा करी सर 35 एकर की 35 लावलं रान पाचेकर फुकेन. सगळ्यांना वळी नमस्कार मी हाणतो. बाबीत घाला काय करता समोर समोर होऊ द्या. म्हणलं होतं सगळं पोलीस स्टेशनला ही अशी करतात आले की यांच्या बरं समोर वय पडदे अडकायला थांबा माग अण्णाला बोलावतून खरं खोटं करतो. नाही नाही अण्णाला बोलावतून खरं खोटं करतो. अहो खरं कट कराच पण त्यांना पाठीशी घाल नका नाही तर मित्र्याचा सासरा आहे म्हणून तुम्ही जर पाठी राखण करत असाल तर मग तुमच्याकडे बेगावं लागेल. बाळासाहेब उदाहरण नजर राव. आमच्या आई बहिणी वाटलं खाणं टाकलं ती तुम्हाला ही चुकीत वाटले. तुम्ही बघितलंय खाणं टाकलं. मी घरी होतो मी बाहेर असतो. दगड टाकलाच काय पंचायतीला ठराव घ्यायचा आणि गावातून हाकलायचं. तुम्ही घरी असणार बाहेर. पडलं का अध्यक्ष म्हणतात ना बसून मिटवू बसू. बाळासाहेब अण्णांना बोलू. बाळासाहेब अरे बसून मी कशाला बसून मिठू कानाखाली आधी पिटू. चोरांवरून चिरचोरांनी अरे कशाला आली म्हणजे सरपंच बाईचं म्हणणं आहे अण्णांनी सरपंच बाईच्या घरावर दगड टाकला आणि अण्णा घरी निघून आल्यात. तुम्हाला आता सांगतोय मी कुणाला सांगितलं नाही तिथं घडलेलं काय 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 बसायचं नाही मला सांगा. मी काय म्हणतोय टाकला आनंद करतो खबर का टाकलं कोण आहे हो तुझा चुलता तरी बोला का अजून अध्यक्षाच्या पुढे आमच्या भावच्या तुम्ही इथं चला निघा लवकर पिशवीवरती मी या अशी नाटकं करायला राहिले ना तुम्ही इथं. मामी दमा ऐकून घ्या. असं बायका घरी येतात. मामी पाया पडतो दमा तुम्ही नाही ह्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं 10 वर्ष झाला. चेअरमन अध्यक्ष सांगते काय अण्णा सरपंच काय म्हणतात की तुम्ही त्यांच्या घरावर दगड टाकला. तुम्ही दगड टाकलाय का. तुमच्या दगड फेकी प्रकरणामुळे नको ती माणसं माझ्या दारात आली वाचा 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 बोलत होती. मला काय करायला सुद्धा काय करू मग विचारून तरी टाकलाय का. त्याच्यामुळेच पाय रावला हित निघू वाटा नाही तरी पोरगा सकाळी सांगत होतं तर तोंड दाबला ही कारण करायची होती तुम्हाला. जावाय बापू मी कशाला दगड टाकीन. मग ती सरपंच बायका उगाच आली का दारात कारवा करत. अरे माझ्या पुरी सारखी तुम्हाला मुखाडीने निघायचं पिशवीवरती मी मुखाडीने निघायचं. तुम्ही साधून घेऊ नका आपलं साधून घेऊ नका. तुमची सवय जाणार नाही वही सवय जाणार नाही मुखाडीने निघायचं. आशीर्वाद माझ्या आधी आला ही भांडू नका लावा मी पाया पडतो मामी काहीतरी गैरसमज आलाय. बायका घरी यायला लागल्या भांडायचं नाही पाया पडायचं अण्णा तसं नाही तर मला माहिती आहे अण्णा लय भारी माणूस मामी सरपंच बाई अण्णा म्हणतात अजिबात दगड टाक. नाही का आता खात्री पटली गाड्या ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाढ नाही तर पण गुण लागणारच की. लहानपणी लय जाण्यात कुठे केले ढवळ्या मी इतकं मारीन झालाय गेट लावलं गेट आम्ही आम्हाला हात खायचं असं तुडवील 100 वेळा म्हणता बांगड्या मारल्या तू बांगड्या भरीन बांगड्या चार वेळा पुटकारताय 4 वेळा पुटकारताय. काय लावला तमाशा गावामध्ये रामभाऊच्या घरी बी अख्खं गाव जमा झालंय काय बांधकडे. पाटील सरपंच पार्टीचा आरोप आहे अण्णांनी सरपंच बाईंच्या घरावर दगड टाकलाय. अण्णा आपले तसले आहेत का. अण्णा कोण्या गुणाचा आहे ती मला चांगला पट्ट्याला माहिती आहे. हो पाटील तुम्ही काय पेटवता का काय पेटवतोय काय अण्णांनी केलंय विचारा ना अण्णाला. पाटील इज्जतवालीच तरी इज्जत करा राव. इज्जतवालीची बेइज्जत करू नका ना.
पाटील तुम्ही भरगाला आलाय बर का नाही, ह्यांच्या रामभाऊ. बाजूने आलाय का तुम्ही नाही. माझ्या सासऱ्याच्या विरोधात बोलताय नाही रामभाऊ मला सांगा आपण शेतीची गाडी घेऊन फिरायला गेलतो का नाही हो. हं? आपल्याला चौघाला मारलं का नाही मग माझी पाटाची एकट्याची बदनामी कशाला केली आणि ती मी केली बायानी पाटाला मारले म्हणून बदनामी केली गावामध्ये अहो, बाया परत काय बारक्या पोराला शोधून सोडला नाही अण्णाने. अण्णा काय झालं अध्यक्ष माझ्या हातातला नारळ हिसकून घेतला शेषेच्या गाडीची पूजा करताय म्हणून मला राग आलता मग मी ते एकट्याच नाव सांगितलं गावात पॉलिटिकल आहे राव तुमचं नाही सांगितलं बाळासाहेब मला नाही मारलं मी मार खातोय तवा नाही कोणालाच मारलं नाही ती काय झालं पाटलांचं वय झाल्यामुळे आमच्या आमच्या गटाची आमच्या चेष्टा चालली होती जावा मग दगड कोणी का मारला अण्णा तुम्ही मी नाही दगड टाकला खरंच नाही टाकला अध्यक्ष एवढं वर्ष तुम्ही मला बघता बाळासाहेब मला तुम्ही लहानपणीपासून आईला दगड अण्णा म्हणतात टाकला नाही ह्यातलं आपण पण कोणी टाकला नाही सरपंच बाई तो म्हणतात टाकलाय रामभाऊ मला असं वाटतंय हे लपड्यातला तर विषय नाही ना काय कारण अण्णांचं नाही मामी आपला तांटा मुक्तीचा अध्यक्ष नाही वेळ शाळेत असताना दगडी टाकायचा अण्णांवर विश्वास दाखवू नका नको त्याच्या पुढे अण्णाला बोलू नका माझी विनंती पाटील बाळासाहेब तुम्हाला मी सांगू का सुभाषराव अध्यक्षावर आरोप करू नका अहो कॉलेजमध्ये असताना म्हणून न्यायचा माणूस असं टाकायचं की नाही अहो ती लहानपणीची खोड होती सुभाषराव आता मोठेपणे असं करत नाही 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 अजिबात नाही हे काय झालंय खरं मारलं कोणी अहो अण्णाची जेवणासाठी मॅच मारला बाळस आलेला माणसा का मारला खरा मग त्याला माझ्या गावावर पाचका केला मला पाठाला एकट्याला मारलं म्हणून का बोबडत बसला तुमचा सासरा मग माझा नारळ कशाला हिसकून घेतला तुम्ही तुमच्या जावानं माझ्या हातात नारळ म्हणून सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय मानपानावनी तुमची झालेली भांडण ती तुम्ही ज्येष्ठ आहे आम्हाला नका तुम्हाला समजून सांगायची वेळ आणू पाटील अण्णांना माफ करा अण्णा पाटलांना माफ करा देश सोडून राहू आणि बाळासाहेब सगळ्या दुनियेचा हित मार खाऊन येतोय ना आमच्या अंगावर येतोय मिटले की आता काय पण हित तुम्ही आपल्या पार्टीचा विषय आता संपलेला आहे बघून ह्यांची फळे ह्यांना चेष्टा चालली होती चेष्टा जावा जावा काय नाही काय नाही मला नाही मारले ह्यांना मारले चल संजू मेंबर हाला काय नाही काय नाही काय नाही कळलं आम्हाला रामभाऊ पण वाचला बर का परत सुट्टी नाही माझ्या आता वाचणार ना थांबला तर आता वाचणार नाही नक्की जे राहणार आधीच गेट लावाय पाहिजे होतं माराय पाहिजे होती सासूबाई विनंती करतो भांडू काय नका पाटील हे पोरखळ बास करा नको त्याच्या पुढे आबरू घालावली राहून पाटील तुम्हाला काय गरज होती का सरपंच पार्टी समोर सगळं वकायची आपल्या सगळ्यांना मारलेलं कशाला काढलं तुम्ही इथं गावभर करणार ते लोक आता अन्न वाकला तवा मला करावं लागलं तुम्ही नाही करायला आले मामी मला नाही मारलं तिथं त्या गावात अहो मामी अख्खं गाव हा नाही आलतं पण मी छातीचा कोट करून उभा होतो आणि बिहली सगळी मला कोटा गाडीत केला होता हे कोट मग अरे सगळ्यात आधी गाडीतला पण बसला होता की शिरता येत नव्हतं तरी खाली घुसला होता ह्या सर्व प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबाची आबरू गेलेली आता काय करायचं मी आता असं करणार आहे आपण लवकरच एवढ्या आठवड्यामध्ये जाहीर सभा बोलू गावातल्या हजारो माणसा गोळा करू आणि मला तिथं तासभर सांगू द्या ए बाबांनो ह्या सर्व प्रकरणामध्ये मला एक चापड सुद्धा कोणी लावली नाही मारलं ते पाटलांना सुभाषरावला बाळूला हे सगळं प्रकरण तुमच्या घ्या मी विनंती चुलता पुटण्यामुळे तर सगळा कुठं दुसऱ्याचा बोकाळ आपला म्हणला यांनी मार खाल्ला दुनियेचा मी बोंबलून सांगेल की तुम्ही 1.5 तास सांगताल भाषण करून ह्यांना मारलं तुमचं तोंडला पावणार का सुजलेलं तोर सुधरल ना तोर अध्यक्ष भाऊचं तोंड बेकार दिसत तुझं तुझं चांगलं चापटीत पडीन ऐका प्रकरण वाढवू नका विषय मिटलाय आता काय मारलं तर मारलं आता विषयच नाही मारलं अण्णा संशय घेऊ नका आणि अण्णा जर तुम्ही अण्णाला घेऊन गेला ना मी काय जगणार नाही आता शिवाय देत होते नाही वाटलं मी अण्णा तसं नाही अण्णा काळीचं बाळासाहेबाचं सोपं नाही बाळासाहेब मी तुमच्या बाकीच्यांची इज्जत वाटण्यासाठी पाटलाचं नाव सांगत होतो मार खाल्लेला बरं मला सांगा अण्णा परत शिशी कधी येणार आहे गाडी घेऊन
ए गणा भाऊ नुसतं हाण म्हणा. ह्या सर्व प्रकरणामध्ये आपल्या कुटुंबाची आबरू गेली, पाटलांची आबरू गेली, बाळूची गेली, सुभासरावची गेली, उरली सुरली, अण्णांना आमच्या सासूबाईची बी आबरू गेली. तुमचं मिटलं, तुम्ही झाला गुलू गुलू बोलाय मोकळा. अण्णांचं पाटलांचं बी मिटलं, पण मी कसं मिटवणार? माझा राग कसा जाणार? सुभासराव काही दिवसामध्येच मी संजू मेंबरला तडकवत असतो. मला इथं चॅलेंज देऊन गेलाय, मला दम देऊन गेलाय, त्याला सुट्टी नाही. कशाला काय वाढवता रामभाऊ तुम्ही? नाही मारणार आम्ही दोघं बिन. आणि मग ते बोकडवाल्याला का मारलं नाही? बोकडवाला गावला नाही माझ्या तावडीत अध्यक्ष.